होमिओपॅथी करायचं ठरवलं आणि BHMS ला प्रवेश घेतला। त्यानंतर अधिकाधिक ज्ञान घ्यावं या अनुषंगाने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतरही कुठेतरी समाधान नव्हतं। त्यामुळे माझे गुरु डॉक्टर धीरेंद्र नंदा सर यांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडेच हैदराबाद येथे 1 वर्ष ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल केसेससाठी मी पुन्हा ट्रेनिंग घेतलं। त्यानंतर लातूर येथे प्रॅक्टिस चालू केली। तसा सर्वांचा कुटुंबियांचा दबाव होता की पुणे इथे सेटल व्हावं, मोठ्या शहरात जावं, पण ग्रामीण भागाची मला लहानपणापासूनच खूप आवड आणि इथेच राहण्याचा पिंड असल्यामुळे मी ग्रामीण भागातच प्रॅक्टिस करणं पसंत केलं आणि लातूर इथे प्रॅक्टिस चालू केली। होमिओपॅथी सर्वात पहिल्यांदा काही चॅलेंजेस होते की होमिओपॅथी स्लो आहे, होमिओपॅथीचे उपचार खूप दिवस चालतात। त्यावर हैदराबाद येथे डॉक्टर नंदा सरांनी दिलेली स्पेशल ट्रेनिंग आणि बीड येथे डॉक्टर भस्मे सर, अरुण भस्मे सर आमचे प्राचार्य, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभर जगभरातून होमिओपॅथीचं मिळालेलं मार्गदर्शन या जोरावर मी बऱ्याचशा रुग्णांना रिलेटिव्हली कंपॅरेटिव्हली त्वरित बरे करण्यात यशस्वी झालो आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस वाढत गेली। यासोबतच होमिओपॅथी शिकवणे मी काही थांबवले नाही। रोजची प्रॅक्टिस आणि वाचन ही नियमितता आज पण कायम ठेवली आहे आणि यामुळेच आज पण बऱ्याच PG इन्स्टिट्यूटला मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवायला जातो। बऱ्याचशा उपचार करतानाच्या किंवा ॲनालिसिसच्या काही नवीन मेथड्स ज्या तयार केलेल्या आहेत त्या वारंवार सेमिनारमध्ये आपण पेपरमध्ये प्रेझेंट करत असतो। जर्नल्समध्ये काही आर्टिकल्स पब्लिश करत असतो। याचा सर्व होमिओपॅथो विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे, याचा आनंदी आहे। याच अनुषंगाने ग्रामीण भागातील जे गरजू रुग्ण आहेत, मग ते कुठल्याही आजाराचे असू नका, त्यातल्यात प्रामुख्याने माझ्या काही गुरु डॉक्टर विजयकर सर आहेत, डॉक्टर नंदा सर आहेत, यांच्या शिकवणीनुसार रोजच्या दैनंदिन प्रॅक्टिस तर चालूच आहे, व्यवहार तर चालूच आहे, पण एक सोशल कॉज आपण लाईफ लॉंग एक पाळावं, एक व्रत घ्यावं या अनुषंगाने ग्रामीण भागातील मतिमंद व गतिमंद जे गरजू गरीब मुलं आहेत त्यांचे मोफत उपचार करण्याचा मानस संकल्प केला आणि तो आजतागायत चालू आहे। आतापर्यंत गेल्या 6 वर्षात जवळपास 580 रुग्णांवर यशस्वीपणे आपण उपचार केलेले आहेत। हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे। आपल्या माध्यमातून सुद्धा अशा रुग्णांनी संपर्क करून याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे। याचबरोबर एक आवर्जून उल्लेख करावा अशी एक गोष्ट म्हणजे आजकाल जे काही जास्तीत जास्त पेशंट्स येत आहेत ते ट्रेस रिलेटेड आहेत, म्हणजे ट्रेस इंड्युस्ड हायपरटेन्शन, ट्रेस इंड्युस्ड डायबिटीज। तर ट्रेस मॅनेजमेंट यावर काउन्सिलिंग करणे, पेशंटला थोडा 5 ते 10 मिनिट अधिक वेळ देऊन त्याचे प्रॉब्लेम डिफाईन करणे यावर जर भर दिला तर ते रुग्णांना जास्तीत जास्त फायदेशीर ठरत आहे, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त रुग्ण लातूर किंवा इतर जिल्ह्यातून पण याला प्रतिसाद देत आहेत। याच अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की आपण पण होमिओपॅथी या उपचार पद्धतीबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्या सर्व प्रसार माध्यमातून आणि ही उपचार पद्धती विना दुष्परिणाम आहे। सर्व रोगांवर ही प्रभावीपणे काम करते। प्रामुख्याने सोरियासिस, संधिवात, दमा, ॲलर्जीज, आर्टिकारिया यासोबतच जे आपले रोजचे दुखणे आहेत, गुडघेदुखी आहे, चिकनगुन्यानंतरचे सांधेदुखी आहे, कुरूप वारंवार होणारे आहे, कल्केनियम स्पर ज्याला टाचदुखी म्हणतो आपण, अशा बऱ्याचशा व्याधींमध्ये होमिओपॅथी या उपचार पद्धती ही फायदेशीर ठरत आहे। याच अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा। धन्यवाद।